तर एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चला मॅचला सुरुवात करायचा वेळ घेऊ नका विनंती करतो आम्ही. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. दोन्ही टीमला आमची विनंती आहे. मला वाटते डबल स्पोर्ट्सचे एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्या युट्यूब ऑपरेटरशी जोडले झालेत. टीम ओमसा 11 गणेशजी काकड एक एक्स्ट्रा प्रतिनिधी इथपर्यंत पोहोचवा आपण. सलामीची जोडी मैदानामध्ये बाला आणि सँडी हे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. विवेक शेलार पहिल्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीने खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल. अगदी चांगले संघ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या खेळाडूंचा खेळ पाहायचा आहे ते खेळाडू इथपर्यंत पोहोचले आणि खूप चांगला खेळ हे खेळाडू मैदानाच्या आतमधनं दाखवताना पाहायला मिळाले. विवेक शेलार आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर बालाच्या विपक्षामध्ये. स्ट्रायकर एंडकडनं बाला. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक पहिली ओव्हर. सोनाळे इथून सन्माननीय गणेशजी साबळे इथे उपस्थित झालेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. पुढचा बॉल बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला सुरुवात. मॅच कडे जाऊया. शिवकृपा ट्रॉफी 2024 या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. अंतिम दिवस फायनल संडे. दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच ओमसा 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये डबल स्पोर्ट्स. पहिलाच बॉल उडवलाय त्याला विवेक शेलार. त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण आणि प्रथमेश ठाकरे. अंतिमच्या क्षणी काय नजर होती बॉलवरची. अगदी मिड ऑफ पडनं तो लॉंग ऑन मध्ये आला. चेंडूवरची नजर तिथपर्यंत हटली नाही, मात्र अखेरच्या क्षणी बॉलला तिथे खूप चांगल्या पद्धतीने जज करत असताना स्टॉप केलं. 2 धावा या बॉलवर मिळत असताना दुहेरीनं सुरुवात झाली. स्ट्रायकर एंडकडे बाला बॅटिंग करत असताना विवेक शेलारच्या विपक्षामध्ये. पुढचा बॉल विवेक शेलारचा. चांगला बॉल पिच जनरेट केला. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅट मध्ये संपर्क घडवणं शक्य झालं नाही. चेंडू निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघत असताना कॉन्क्रीटची ही विकेट आहे. पिच जनरेट जर केला तर इथे निश्चित यश मिळतं. आणि इथे एक चांगला बॉल विवेक शेलारच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विवेक शेलार बालाच्या विपक्षामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला फटका आहे आणि हा बॉल सरळ निघून जाईल सीमा रेषा पार. बालाच्या बॅटमधनं इथं दमदार तडाखा. षटकार 6. पाहायला मिळतोय षटकाराच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. थोडासा कॉलिंग मध्ये अभाव. सँडी तिथे रन घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याला रोखलं गेलंय. अति घाई संकटात नाही ते बालाला ठाऊक आहे आणि तो जर मैदानामध्ये उभा राहिला बाला तर निश्चित एक चांगली टोटल तर दाफलकावर उभी करू शकतो. चांगल्या बॅटिंग करता ओळखलं जातं आणि ती चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना योग्य तऱ्हेने स्ट्रोक खेळलेत आतापर्यंत त्यानं. विवेक
शेलारच्या विपक्ष यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलंय, पाठवून दिलंय त्याला सीमा रेषेपार. बालाच्या बॅटमधनं दुसरा तडाखा, षटकार 6. आणि अप्रतिम असा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये विवेक शेलारच्या विपक्षामध्ये त्याच्या वतीनं पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना जर झेल पकडला असेल तर यायचे आपल्याकरता सावली क्रिएशनची आकर्षक जर्सी तिथे पारितोषिक म्हणून दिली जाईल. पुन्हा एकदा एक चांगला फटका, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील्ड करेल एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. एक चांगली टोटल 15 धावा या धावफलकावर पूर्ण. स्क्वेअर लेग अंपायर आपल्याला मैदानाच्या बाहेर यायचं. हसमुख पाटील तिथे पुन्हा एकदा जॉईंट होतील. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 15 रन्स. एक चांगली सुरुवात, ठोस सुरुवात, भक्कम सुरुवात पाहायला मिळाली. विवेक शेलारच्या विपक्षामध्ये आक्रमण. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं प्रथमेश ठाकरे गोलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे जी आकर्षक सावली क्रिएशनची जर्सी आहे ती वितरित केली जाईल. ज्या भाग्यवान विजेत्यानं तिथे बालाचा जो षटकार होता त्याला कॅच मध्ये कन्वर्ट केलं आणि तो बालाचा षटकार ज्या क्षेत्र प्रेक्षकांना झेल घेतलाय त्याला सावली क्रिएशनची आकर्षक जर्सी दिली जाते. प्रेक्षकांकरता सुवर्ण संधी आहे. षटकार येतील त्याला कॅच मध्ये कन्वर्ट करा. आज अप्रतिम असा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला लाभताना तुम्हाला पाहायला मिळतोय. दांडगा प्रतिसाद या दर्जेदार खेळाडूंना पाहण्याकरता आणि पहिल्या मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स करणारा हा संघ दुसऱ्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर डबल स्पोर्ट्सच्या विपक्षामध्ये बालाच्या बहरदार बॅटिंगच्या जोरावर धावसंख्या आहे 15. 4 ओव्हरची मॅच आहे आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने खेळ व्हावा या स्पर्धेला जे ब्रँड पार्टनर लाभलेत, मॅन ऑफ द सिरीजची एलईडी ज्यांनी उपलब्ध करून दिली आहे ते मिराज खतीब आणि सैराज खतीब इथे येत आहेत. त्यांचं स्वागत आहे. यावेळेस इनसाइड आउट, व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ हिट. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा बालाच्या बॅटमधनं आणखी एक दमदार तडाखा, षटकार 6. यायच नाही. पहिलाच बॉल प्रथमेश ठाकरेच्या विपक्ष. तंत्रशुद्धता काय असते ना ती बालाच्या बॅटिंगकडे पाहताना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. यावेळेस लेट झाला स्ट्रोक करता. हाफ हार्टेड स्ट्रोक होता. खेळू की नको खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये होता. आणि बाला जर आपण पाहिलं तर याचं बेसिक्स हे लेदर क्रिकेटचं आहे. हा लेदर क्रिकेटमधनं तयार झालेला खेळाडू आहे आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग करत असताना. पुढचा बॉल प्रथमेश ठाकरे. यावेळेस पुन्हा एकदा क्रॅकिंग ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. धावसंख्या 1च्या मदतीनं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 22. प्रेक्षकही अतिशय कुतूहलानं बालाची बॅटिंग पाहत आहेत मैदानामध्ये. कारण विवेक शेलार सारख्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये 15, प्रथमेश ठाकरेच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग. सँडी आहे स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस मात्र सँडीने बॉलला इनसाइड आउट केलं. बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल थांबवणं कठीण आहे. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेला क्लिअर करेल. चेंडू सीमारेषा पार. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचतीये 26. मैदानाच्या आतमध्ये सँडी आणि बाला या 2 खेळाडूंकडून पाहायला मिळते. आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. प्रथमेश ठाकरेच्या या ओव्हरलाही 11 रन मध्ये त्याने कन्वर्ट केलंय. पुढचा बॉल प्रथमेश ठाकरेचा. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड चांगला फटका. इथे बॉलर बॅक ड्राईव्ह होतं. विवेक शेलार येतोय बॉलवर. जोपर्यंत बॉलला फील्ड करेल एक सिंगल.
धावसंख्या 1च्या मदतीनं पुढे सरकत असताना वाढून जाऊन पोहोचते ती 27 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल प्रथमेश ठाकरे. यावेळेस मात्र मला वाटते पंचांचं बोट आकाशाकडे जाईल. माघारी परतावा लागेल बॅटरला. विकेटचं बदल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला हादरा लागलाय. फलंदाज बाला तंबूच्या आसरला परत. तर मैदानामध्ये अमर बॅटिंग करण्याकरता जात असताना तुम्हाला पाहायला मिळतं. मैदानामध्ये नैसर्गिक व्हॅक्यूम क्लीनर जो काही कचरा आहे तो सर्व मैदानाच्या बाहेर घेऊन जाण्याकरता येत असताना आपल्या मुख्य मंचावर सोनाळे गावातून सन्माननीय गणेशजी साबळे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं केला जाईल. आयोजकांना विनंती असेल आपण हा सन्मान मुख्य मंचावरनं पूर्ण करावा. या स्पर्धेच्या निमित्तानं जे मान्यवर पाहुणे आपल्याला लाभलेत त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करणार आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज योगेश भालेकर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीचा मारा त्याच्या वतीने इथे केला जाईल. पहिलाच बॉल अगदी वेगवानतेनं तिथे गुंगारा दिला विकेट कीपरला. तदनंतर गुंगारा दिला सुलतानला. बॅटची एज होती मला वाटतं इथे दर्शवलं पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते 29 वर. योगेश भालेकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करताना 28 धावा आहेत. अमर स्ट्रायकर एंडकडे योगेशच्या विपक्षामध्ये. चांगला बॉल पीस जनरेट केला. यावेळेस कट केला बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळालं त्यामध्ये. निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं हा चेंडू निघत असताना 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत अमर आणि सँडी. चांगल्या पद्धतीची बॅटिंग सँडीने केली. सुरुवात खूप अप्रतिम बालाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली. 28 रन्स धावफलकावर जोडल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल फिर विचार केला जातोय. आपण जर पाहिलं तर आता प्रॉपर कव्हरमध्ये क्रितेश घरतला बोलवलं गेलंय. चांगली गोलंदाजी. व्हॉट अ बॉल सुपर. कुडलेन स्पॉटच्या परिसराचा योग्य वापर. तदनंतर बॉलवर केलेले फिंगर रोल सर्व काही स्पष्ट पाहायला मिळालं. बॉल कट होत असताना बाहेरच्या बाजूने निघाला आणि विकेट कीपरचा वेध घेतला. अगदी हतबल आणि हताश बॅटर या बॉलवर तुम्हाला जरूर पाहायला मिळाला. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मध्ये बॉल जरूर कन्वर्ट केला जाईल. दुसऱ्या रन करता प्रयत्न नाही. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 29 या आकड्यावर. षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिले तर 4 चेंडूचा खेळ झालाय. सँडी आहे स्ट्रायकर एंडकडे. येणाऱ्या बॉलमध्ये सँडीकडनं कशा पद्धतीची फलंदाजी होईल ते पाहण्यालायक जरूर ठरेल. यावेळेस सँडीनं बॉलला उडवलाय. उंची जास्त लांबी नाही आहे. शाकिब बॉलच्या खाली आणि झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय. तदनंतर 2 रन्स तिथे कंप्लीट केल्या जातील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि दुहेरीनं वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 31. 5 बॉलचा खेळ. ज्या 5 चेंडूनंतर 31 धावा. चांगला प्रतिकार तो सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. या ओव्हरमध्ये थोडीशी शांतता जरूर आहे. मात्र या दरम्यान बॉल जवळपास वाईट निघून जाईल असेच चित्र होते. मात्र अखेरच्या क्षणी बॅट रिटर्न होत असताना बॅटच्या मागच्या बाजूला हा बॉल लागला आणि तिथे एक सिंगलमध्ये कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या 32 वर. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हर नंतर 32.
शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. एका बाजूनं ओमसाई 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. सन्माननीय गणेशजी काकड 32 वर्ष या क्रिकेटची सेवा करणारे हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर तुम्ही पाहिलं तर डबल स्पोर्ट्स जफर पटेल यांचा संघ आपल्या मुख्यमंचावर सन्माननीय देविदासजी पाटील इथे उपस्थित आहेत. मी प्रशांतजी गोतारने विद्यमान उपसरपंच गातेस यांना विनंती करतो की आपण सन्माननीय देविदासजी पाटील यांचा शुभ सन्मान शाही सन्मान या मुख्यमंचावरनं करावा. नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सुलतान नेहमीच चर्चेमध्ये राहिलेला टेनिस बॉल क्रिकेटचा हा खेळाडू आहे. सुलतान खान दांडीगुल याष्टी उद्ध्वस्त अनप्लेबल डिलिव्हरी. बॉल डिरेक्टली टार्गेटवर सेट केला गेला आणि तिथे क्लीन बोलच्या माध्यमातून सँडीला परतवलाय. एक अप्रतिम असा बॉल तिथे सुलतान खानच्या माध्यमातून फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय. फलंदाज निशाद. सुलतान खानच्या विपक्षामध्ये बॅटिंग करायची. काय गोलंदाजी केली या पहिल्या बॉलवर अगदी भन्नाट वेगानं यष्टी उद्ध्वस्त करणारा फर्निचर डिस्ट्रॉइड करणारा अनप्लेबल डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. फलंदाज पूर्णपणे हताश आणि हतबल होतो ज्या बॉलवर तो बॉल तिथे सुलतान खानच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जसं त्याचं नाव आहे तशी त्याची गोलंदाजी आहे. सुलतान प्रमाणेच कामगिरी नेहमी तो करतो. तो सुलतान खान सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. निशाद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जॉईंट होत असताना बघूया येणाऱ्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी इथे केली जाईल. यावेळेस मात्र पायातला बॉल ऑन साइडला दिशा दिली. एक सिंगल मध्ये चेंडू जरूर कन्वर्ट केलाय. डबल करता इथे कॉल आहे. वेगाने धावून येतोय आणि जोपर्यंत पोहोचेल 2 रन तिथे इझिली कंप्लीट होतील. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावर. 40 प्लस एक चांगली टोटल असू शकते. 40 प्लस ची जी धावसंख्या आहे ती खूप निर्णायक असू शकते या मैदानावर आणि या मॅच मध्ये. यावेळेस मात्र फिरवलेला बॉल तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्याला खेळून काढलाय. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. डबल करता कॉल नाहीये. फिरवण्याची कला खूप चांगल्या पद्धतीने अवगत आहे सुलतानकडे. या आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर एक बॉल ज्या पद्धतीने त्याने गुडलेन स्पॉट वरनं उचली घेत असताना फिरवला होता अगदी काबिल तारीफ होता तो बॉल. यावेळेस खोलटप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवायचं होतं. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. दुसऱ्या रन करता इथे प्रयत्न नाहीये. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकताना 36. 4 बॉल झाले 2 चेंडू 1 मोठा फटका. एक षटकार जर आला तर 40 प्लस पर्यंत पोहोचेल धावसंख्या आणि 40 प्लस एक चांगली टोटल असू शकते. पुढचा बॉल यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट एक चांगला फटका खेळला गेला. एक सिंगल तिथे जरूर मिळेल. डबल करता कॉल असेल का. वेगाने येतोय जोपर्यंत फेकी येईल आणि इथे 2 रन इझिली कंप्लीट होतील. 2 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 38 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या विवेक शेलारच्या विपक्षामध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आल्या होत्या 12. मात्र तदनंतर योगेश भालेकर आणि सुलतान खान चांगली कामगिरी करताना एक सिंगल इथे जरूर मिळेल. एका सिंगलवर समाधान मानावं लागेल. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 39 विजयाकरता 40चं लक्ष. चला बोट टीम कॅप्टन या लवकरात लवकर नाणेफेक करण्याकरता दोन्ही संघाचे संघनायक आपण वेळ न दवडता लगेचच नाणेफेक करण्याकरता जॉईंट व्हा.
आरपी लाईनचे कॅप्टन जॉईन झाले. टीम वाडा 11 कॅप्टन शिवकृपा वाडा 11. चला मॅच सुरू करा. वेळ कमी आहे. सलामीचे बॅटर आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. जास्तीत जास्त षटकांचे फायनलचे मॅच व्हावी हीच अपेक्षा आहे आमची आणि त्यामुळेच थोडीशी घाई करतोय. सलामीची जोडी दोन युवा मात्र खूप कमी कालावधीमध्ये सर्वांच्या पसंतीला उतरलेले खूप साऱ्या तरुणांचे आयकॉन आपण ज्यांना म्हणू शकतो असे दोन खेळाडू आयडॉल आहेत, आयकॉन आहेत. असे दोन खेळाडू प्रथमेश ठाकरे आणि पवन केने बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. प्रथमेश आणि पवन ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळते. थोड्याच वेळात या स्पर्धेच्या निमित्तानं आमदार चषक वाडा जी झाले त्या स्पर्धेचे उत्तम आयोजक आणि सन्माननीय आमदार दौलत दरोडा साहेब यांचे स्वीय सहाय्यक रोहिदासजी शेलार साहेब, सन्माननीय सतीश भोईर इथे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. एक उत्तम व्यक्तिमत्व हेमंत भोईर, दिवंगत हेमंत भोईर यांचे मोठे बंधू सतीश भोईर एक उत्तम व्यक्तिमत्व, एक दिलदार आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व आहे. इथे उपस्थित होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. सन्माननीय रुपेशजी पाटील उर्फ आभ्या इथे उपस्थित होतात. आंबेस्ते गावातनं या स्पर्धेकरता त्यांचाही मोलाचं सहकार्य ते इथे उपस्थित होतात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. मॅचकडे जाऊया. पहिलं षटक प्रगतीपथावर येणार आहे. पहिल्या षटकाकरता गोलंदाज भावेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. प्रथमेश ठाकरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज भावेश प्रथमेश ठाकरेच्या विपक्षामध्ये पहिला बॉल. सन्माननीय नुमानजी पटेल या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित होतात. नुमानभाई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सरपंच अंबिस्ते सन्माननीय रणजित भुयाळ इथे उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल, चांगला चेंडू, अप्रतिम बॉल, फुल्लर लेंथवर चेंडूला पिच केलं. प्रथमेश ठाकरेला इथे बंदिस्त ठेवलं. पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं हाताळत असताना भावेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण इथे वळतोय. सन्माननीय सतीजी भोईर आणि रुपेशजी पाटील आपल्याला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हावं. रणजित भुयाल आपल्यालाही विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हावं. सतीश भोईर आपल्याला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. या दरम्यान एक दिमागदार तडाखा, टी शर्ट जिंकण्याची संधी गमावली आहे. तिथे झेल सुटलाय प्रेक्षकाकडनं.
पुढचा बॉल यावेळेस मात्र अपील स्ट्रॉंग तिथे पाहायला मिळाली. चांगला बॉल होता मात्र हा बॉल जर आपण पाहिला तर डावी यष्टी सोडून जाणारा होता. इथे पंचांच्या दृष्टीनं दर्शवलं गेलं. या ठिकाणी कॅप्टन चला या वाडा 11 शिवकृपा 11 वाडा चला कॅप्टन टॉस करता यायचंय त्वरित. आपली या ठिकाणी वाट पाहिली जाते. कॅप्टन बी फास्ट. लवकर पोचायचंय कर्णधार शिवकृपा वाडा 11. निखिल बागुल मला वाटतं कर्णधार आहेत किंवा अन्य खेळाडू कोणी असतील. आपण पोहोचा लवकरात लवकर तिथपर्यंत. निखिल बागुल स्वतः येत आहेत. हा बॉल जर आपण पाहिला तर अगदी चांगल्या पद्धतीने निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं षटकातील आतापर्यंत एकंदर आपण पाहिले तर 4 बॉल ज्यानंतर धावसंख्या फक्त 6. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. 2 बॉल नंतर टॉस करतोय आपण. नाही करून घ्या मान्यवर पोहोचले तिथे करून घ्या. टॉस या ठिकाणी केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. एका बाजूने वाडा 11 टीम कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने आरपी लायन्स टीम कॅप्टन. कॉलिंग असेल वाडा 11 या टीम कडनं. काटाशी कॉलिंग दिली आहे. टॉस मात्र या ठिकाणी जिंकलाय अर्थातच वाडा 11 टीमने. जास्त वेळ घेणार नाही. काय निर्णय स्वीकाराल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संघामध्ये काही बदल असतील का? पुन्हा एकदा 30 टीम दिसेल. निखिल भोईर आणि विवेक जाधव इन होते. नक्की बेस्ट ऑफ लक तुम्हाला. त्यानंतर दोन्ही टीमला या ठिकाणी शुभेच्छा देऊयात. नाणेफेक कक्षामधून रिपोर्ट आलाय. टॉस जिंकलाय वाडा 11 टीमने. निर्णय स्वीकारलाय बॉलिंग करण्याचा. सध्या मैदानामध्ये खूप चांगली लढत सुरू आहे. प्रथमेश ठाकरे गुड्डूला माघारी परतावं लागलंय. डबल स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये ओम साई 11 ज्यांच्यामध्ये सध्या मॅच सुरू आहे. अगदी रंगतदार लढती, चांगल्या त्या तुल्यबल अशा लढती तुम्हाला प्रेक्षकांना अनुभवायला मिळतात. काही गोलंदाजी केली आहे भावेशनं. अचूक टप्पा आणि अचूक लेनच्या तहेत जी गोलंदाजी असते ना ती गोलंदाजी सध्या त्याच्या वतीनं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवीन फलंदाज दिनू कांबळे एक अप्रतिम असा लेफ्ट हँडर बॅटर सातत्यानं ज्यानं खूप प्रभावित केलंय. खूप दर्जेदार खेळ तमाम टेनिस बॉल क्रिकेटच्या शौकीनांना दाखवलाय. शेवटचा बॉल 5 बॉलचा खेळ समाप्ती अखेरीस 6-1. षटकातील पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल. षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल. या षटकामधला गोलंदाज भावेश सज्ज होतोय. दिनू कांबळे यावेळेस मात्र बॉल करता जागा बनवली. अलॉंग द कार्पेट खेळलाय. एक सिंगल त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. ओव्हर कंप्लीट झाली नंबर 1 ची. पहिल्या ओव्हरचा खेळ. 1 विकेट महत्वपूर्ण विकेट. प्रथमेश ठाकरेच्या विकेट नंतर धावसंख्या 7. पालघर जिल्हा युवक काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष, जव्हार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक, ग्रामपंचायत कुडूसचे विद्यमान सदस्य माननीय सन्माननीय मुदत्सर पटेल या मैदानावर त्यांचं आगमन होत आहे. सन्माननीय मुदत्सर पटेल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. मुदत्सर पटेल या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समवेत इथे जॉईंट होत आहेत. एक उत्तम क्रिकेटर आणि सध्या राजकीय क्षेत्रामध्ये एक उत्तुंग भरारी घेणारे व्यक्तिमत्व आहे मुदत्सर पटेल. इथे आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समवेत जॉईंट होत आहेत. मुदत्सर पटेल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. डॅसिंग पर्सनॅलिटी असणारे व्यक्तिमत्व आहे मुदत्सर पटेल. नेहमीच खेळाडूंच्या कलागुणांना वाव देणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि मुदत्सर पटेल इथे आपल्या सोबत जॉईंट होतात. मुदत्सर त्यांच्यासोबत कुणाल थुळे इथे उपस्थित होत आहेत. कुंडले विभागामधलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे कुणाल थुळे. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 2 निषाद आलाय गोलंदाजी करण्याकरता. बघूया दुसऱ्या ओव्हरमध्ये निषाद कशा पद्धतीने मारा करेल. दिनू कांबळे या आधीच्या मॅच मध्ये त्याची बॅट चालली होती. त्याच्या बॅटनं रन्स आले आणि त्यानंतर ती मॅच जिंकणं डबल स्पोर्ट्स करता महत्वाचं ठरलं होतं. या मॅच मध्ये बघूया कशा पद्धतीची कामगिरी असेल, कशा पद्धतीचा खेळ असेल. ओमसाई 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये डबल स्पोर्ट्स अशी मॅच तुम्ही पाहताय. गणेश काकड एका बाजूने ज्यांच्या माध्यमातून हा संघ आहे ते इन ॲक्शन आहेत आणि दुसऱ्या बाजूने डबल स्पोर्ट्स जफरभाई पटेल यांच्या माध्यमातून हा संघ आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना वेळेच्या बाबतीत बंधन आहे. गणेशजी काकड थोडंसं गेम स्पीडअप करायचं आहे.
पुढचा बॉल चांगला बॉल फिरवलं यावेळेस टर्न केलं क्षेत्ररक्षक दूर आहे पेट्रोलिंग करत असताना एक सिंगल डबल करता कॉल नाही आहे गोलंदाजी आतापर्यंत अक्षरशः काबिले तारीफ झाली आहे रुपेशजी पाटील या ठिकाणी अंबिस्तावरनं उपस्थित झालेत त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेच्या आयोजकांना करतो आपल्या शुभस्थापन रुपेशजी पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे तदनंतर नुमानजी पटेल साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी पुन्हा एकदा आयोजकांना करतो आपल्या शुभस्ते आपण नुमानजी पटेल साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे यावेळेस मात्र चांगला बॉल पुन्हा एकदा पवन केने बंदिस्त राहिल्यासारखा वाटला या मॅच मध्ये डॉटच्या स्वरूपाने सिंगलच्या स्वरूपाने बॉल कव्हर होईल एकच्या मदतीने धावसंख्या 9 वर मॅच अगदी रंगतदार होताना प्रेक्षकांना ज्या खेळाची अपेक्षा आहे तो खेळ गणेश काकड आणि जफर पटेल यांच्या माध्यमातून दोन टीम सध्या इन ऍक्शन आहेत आणि त्यांचा खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय चांगला खेळ राहिला पूर्वार्धाच्या खेळामध्ये बाला ज्यानं ज्या पद्धतीने सुरुवात मिळवून दिली 3 षटकार 2 सिंगल 1 डबल 22 रनची त्याची इनिंग आणि त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये केलेली भावेशनं गोलंदाजी दोन्हीही अगदी काबिले तारीफ त्यानंतर कुणालजी भुरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी पुन्हा एकदा आयोजकांना करतो आपल्या शुभस्ते आपण कुणालजी भुरे साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे चांगला बॉल आणखी एक निर्धाव डॉट चेंडू इथे जरूर आपल्याला पाहायला मिळालाय कुणालजी भुरे साहेब मॅच अगदी रंगतदार स्थितीकडे मॅच मध्ये प्रेशर क्रिएट होत असताना कुणालजी थोडे आहेत तर मुख्य मंचावर यावेळेस दिनू कांबळे हे वादळ आहे आणि हे वादळ जर घोंगावायला सुरुवात झाली तर मग मैदानामध्ये नेहमीच तुम्हाला अशांतता पाहायला मिळेल आणि यावेळेस बॉलला उडवून फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार षटकार त्यानंतर रणजितजी भुयाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी पुन्हा एकदा आयोजकांना करतो आपल्या शुभस्ते आपण रणजितजी भुयाल साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे सकाळीच पवन क्लिअर केलाय बॉल हरवला तर नवीनच दिला जाईल धनेश साने यांनी सकाळीच ते क्लिअर केलंय पहिल्या मॅच पासून तोच रूल सुरू आहे इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या 15 या धावसंख्येवर आहे 4 बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत 70चा बॉल या स्पर्धेकरता वापरला जातो यावेळेस दिनू कांबळे मी म्हणतो ना हे वादळ आहे हे जर घोंगावायला सुरुवात झाली तर मैदानामध्ये तुम्हाला सातत्यानं अशांतता पाहायला मिळेल आणि ते वादळ मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम असा वेग निर्माण करत असताना जबरदस्त बॅटिंग करत असताना बॉल सलग दुसऱ्यांदा सीमारेषा पार षटकार अमितजी भोईर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी पुन्हा एकदा आयोजकांना करतो आपल्या शुभस्ते आपण अमितजी भोईर यांचा शुभ सन्मान करायचा आहे मॅच बॉल रिटर्न आलाय त्यावरच मॅच पुन्हा एकदा कंटिन्यू केली जाईल 2 षटकार आलेत या ओव्हरमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावर आता 21 पहिल्या ओव्हरमध्ये पूर्ण शांत ठेवलं होतं यावेळीचा बॉल जर आपण पाहिला तर उजव्या एसटीवरनं पिचिंग केला गेला होता सतीशजी भोईर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी मंचावरनं आयोजकांना करतो सतीशजी भोईर सलग 3 डॉट ओव्हर झाले धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर शेवटचा बॉल डॉट आहे ना अंपायर हसमुख पाटील शेवटचा बॉल डॉट आहे ना हा डॉट आहे ओव्हर झाली आहे इथे 2 ओव्हरचा खेळ संपलाय 2 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या 21 आहे येणारे 12 बॉल इथनं शेष आहेत 12 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 19 धावसंख्येची गरज आहे 12 चेंडू 19 धावा या मॅचचं समीकरण या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मुख्यमंचावर लाभलेले माननीय सन्माननीय सतीशजी भोईर यांचा शाही सन्मान आणि सत्कार आपण या मुख्यमंचावरनं करणार आहोत सतीश भोईर आपल्याला विनंती आपण पुढे यावं आपला शाही सन्मान या मुख्यमंचावरनं सन्माननीय धनेश साने यांच्या वतीनं जो केला जातोय त्याचा आपण स्वीकार करावा
नवीन गोलंदाज करण येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. बघूया कशा पद्धतीनं. धावसंख्या 21-19 पाहिजेत 12 बॉल मध्ये. 12 चेंडूचा खेळ, 19 धावसंख्येची गरज. मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये आहे सध्या. 2 षटकार आले जे दिनू कांबळेच्या बॅट मधनं. त्या 2 षटकारांनी धावसंख्या जर आपण पाहिली तर सुस्थितीमध्ये पोहोचली. पुढचा बॉल यावेळेस मात्र खूप चांगला फटका. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळणारा क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा. आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मुख्य मंचावर या स्पर्धेला भेट देण्याकरता किंवा या स्पर्धेकरता नेहमीच ज्यांचं विशेष सहकार्य असतं ते पालघर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तसंच जव्हार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक कुडूस ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मुदत्सर पटेल यांचा शाही सन्मान आणि सत्कार संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय ज्याचा त्यांनी स्वीकार करावा. मुदत्सर पटेल यांना विनंती असेल आपण पुढे यावं. आयोजन कमिटीच्या वतीनं हा शाही सन्मान आणि सत्कार इथे केला जातो. या स्पर्धेला नेहमीच त्यांचं मोलाचं योगदान आणि मोलाचं सहकार्य असतं ते मुदत्सर पटेल ज्यांचा सन्मान इथे केला जाईल. यावेळेस मात्र खोलोटप्प्याचा बॉल जिथे खोलून काढलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समवेत माननीय सन्माननीय रोहिदासजी शेलार साहेब या स्पर्धेला भेट देण्याकरता शिवकृपा ट्रॉफीला भेट देण्याकरता इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत. नुकताच जो आमदार चषकचा एक शाही दिमागदार सोहळा वाडा इथे पार पडला त्या स्पर्धेचे उत्तम आयोजक तसंच सन्माननीय आमदार दौलतजी दरोडा साहेब यांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय रोहिदासजी शेलार साहेब इथे उपस्थित झालेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत शिरगाव ग्रामपंचायत तालुका शहापूर उपसरपंच रवींद्र मडके साहेब इथे उपस्थित आहेत. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. इनसाइड आउट स्ट्रॉंग अँड लॉंग हिट बॉल सीमा रेषा पार षटकार. तदनंतर युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट सन्माननीय राजू पाटील इथे उपस्थित आहेत. राजू दादांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. 9 चेंडूचा खेळ 9 धावसंख्येची गरज. मॅचकडे जाऊया. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 31 धावा. पहिलं षटक काय अप्रतिमतेने हाताळलं गेलं मात्र तदनंतर मैदानामध्ये ती शांतता ठेवणं शक्य झालं नाही. पवन केने आहे स्ट्रायकर एन कडे बॅटिंग करत असताना चांगला इनसाइड आउट त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला होता. तोच पवन. चांगला बॉल खोदून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग एफर्ट. बॉलला तिथे स्टॉप केलंय. 1च रन. 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावर. मॅच जर आपण पाहिली पहिल्या 2 ओव्हरमध्ये सुरुवातीला खूप चांगल्या रन्स आल्या होत्या. 2 ओव्हरमध्ये जवळपास 25 ते 26 धावा जोडल्या गेल्या होत्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये. त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 12 रन्स आल्या. उत्तरार्धाच्या खेळामध्ये जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या नाही जिथे त्यानंतरच्या ओव्हरमध्ये रन्स आल्या. शेवटचा बॉल आहे. 2 बॉल आहेत माफ करा. 4 बॉलचा खेळ झाला. 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं करण तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या षटकामधला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. त्यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला तिथे गुंगारा दिलाय. तदनंतर बॉल थांबवणं कठीण. चेंडू निघून जाईल यावेळेस सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. चार धावसंख्येची गरज आहे. येणारे इथनं जर आपण पाहिलं तर 7 बॉल शेष आहेत. 7 बॉल रिमेनिंग अँड 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा बॉल इथे चेंडूला फक्त पाहिलंय सोडून दिलं. बाकीची कामगिरी पंचांनी कंप्लीट केली. इशारा केला इथे वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 37-37. 3 धावसंख्येची गरज आहे इथनं विजयाकरता. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये 3 धावा कशा पद्धतीने पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला जाईल ते पाहण्यालायक ठरेल.
इथे थोडासा स्लिप होतोय चेंडू डिलिव्हर करत असताना, बल त्यामुळे बॉल बाहेरच्या बाजूला वाईटचा इशारा. फक्त औपचारिकताच जणू बाकी राहिली असं चित्र आहे, कारण 7 बॉलमध्ये 2 धावसंख्येची गरज. थोडा काळ खूप चांगला संघर्ष करताना इथे गणेश काकड आणि त्यांची टीम पाहायला मिळाली. संपूर्ण खेळाडू उपस्थित नसतानाही ते इथपर्यंत पोहोचले, दिलेली कमिटमेंट पूर्ण करण्याकरता आले, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. या दरम्यान एक चांगला बॉल इथे माघारी परतावा लागेल दिनू कांबळेला. विकेटचं पतन खेळाडू बाद. मंचावर आपण सन्मानाकडे जाणार आहोत. शेरसिंग साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ही आपण जी बाजूला कंपनी पाहतो त्या कंपनीचे मॅनेजर आहेत. ते नेहमी त्यांचं सहकार्य या स्पर्धेकरिता राहतं. त्या शेरसिंग साहेबांचा सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे आयोजक त्यांना करतो. आपल्या शुभस्ते आपण शेरसिंग साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे. हॅलो हॅलो, या ठिकाणी शेरसिंग साहेब यांचा शुभ सन्मान या मंचावरनं केला जातोय. आपण पाहू शकाल राहुल पष्टे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना त्यानंतर मॅच कडे आपण जाऊयात. ओव्हर टू यू अक्षय सर. शेवटचे 6 बॉल विजयाकरता 2 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गणेश काकड गोलंदाजी करत असताना रन्स कमी वाचल्यात शेवटच्या ओव्हरमध्ये. प्रदीर्घ कारकीर्द आहे, जवळपास 32 वर्ष या क्रिकेटमध्ये काढलेत आणि इथे आता ते समीकरण उरलं नाही, त्यामुळे गोलंदाजी करता येत असताना पाहायला मिळाले. आणि इथे विजयी होते टीम डबल स्पोर्ट्स. विजयाच्या लक्ष शुभेच्छा. पवन, तुझा एक खूप छोटा फॅन आहे ज्याने 300 रुपये पारितोषिक तुझ्याकरता लावलं होतं. एकदा एक त्याला फोटो दिलाच पाहिजे. जो आमच्या समालोचन कक्षामध्ये आलाय. कुठला आहे तो? खानिवलीवरनं इथपर्यंत आलाय. अथर्व भोईर, अथर्व मोहने, जो खानिवलीवरनं खास पवनची बॅटिंग बघण्याकरता आणि 300 रुपये घेऊन आलाय. जर त्याने 3 6 मारले तर ते त्याला देण्याकरता तो इथपर्यंत आलाय. नेक्स्ट मॅच लगेचच आपण सुरू करतोय. चला या मैदानाच्या आतमध्ये वाडा 11 मला वाटतं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि वाडा 11 नाणेफेकीचा कौल जिंकत असताना पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय वाडा 11 या टीमनं घेतलाय. ठीक, आपण मंचावर सन्मानाकडे जातोय. आता जो आपण खूप प्रसिद्धी मिळणारी टुर्नामेंट आता जी आपण वाड्यामध्ये पार पडताना पाहिली, अर्थातच आमदार चषक 2024 जो आपण आत्ताच अनुभवला. अर्थातच त्या स्पर्धेचे संचालक आणि स्वतः त्या स्पर्धेचे आयोजक अर्थातच रोहिताजी शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आमदार दौलतजी दरोडा साहेब यांचे स्वीय सहाय्यक अर्थातच रोहिताजी शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रशांतजी गोताळ